नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीजमधील नेक्स्ट कन्सेप्ट एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर यांचा अभ्यास करणार आहोत. एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि खर्चांचे प्रकार. सुरुवातीला एक्सपेंडिचर खर्च या शब्दाचा अर्थ पाहूया. खर्च म्हणजे जेव्हा व्यवसायाने एखादी वस्तू मिळविण्यासाठी किंवा एखादी सेवा मिळविण्यासाठी जी रक्कम दिलेली असते त्या दिलेल्या रकमेला खर्च असे आपण म्हणू शकतो. याची व्याख्या पहा. An amount spent by business for any consideration received by business is called expenditure. म्हणजे जी रक्कम व्यवसाय दिलेली असते, an amount spent by business म्हणजे व्यवसायाने जी रक्कम दिलेली आहे कशासाठी? फॉर ॲनी कन्सिडरेशन रिसिव्ड बाय बिझनेस. जी गोष्ट, जी वस्तू किंवा जी सेवा त्या व्यवसायाला मिळालेला आहे त्या मिळालेल्या सेवेसाठी, त्या मिळालेल्या वस्तूसाठी त्या व्यवसायाने जी रक्कम दिलेली आहे त्या दिलेल्या रकमेला एक्सपेंडिचर असं म्हणायचं. उदाहरणार्थ, व्यवसायामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्यामुळे त्या व्यवसायाने जर त्या व्यक्तीला, त्या कर्मचाऱ्याला काही रक्कम पगार म्हणून दिले तर त्या दिलेल्या पगाराला खर्च असं म्हणायचा. किंवा त्या व्यवसायाने व्यवसायामध्ये वापरण्यासाठी एखादं चेअर, खुर्ची, एखादं टेबल खरेदी करण्यासाठी जर रक्कम दिलं असेल तर त्या दिलेल्या रकमेला एक्सपेंडिचर असे म्हणतात. या एक्सपेंडिचरचे 3 प्रकार आहेत. एक कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरा प्रकार रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि तिसरा प्रकार डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता या तिन्ही एक्सपेंडिचरच्या प्रकारांचा अभ्यास पाहूया. सुरुवात कॅपिटल एक्सपेंडिचरनी करू. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च, असे खर्च जे संपत्ती किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी करत असतात. याची व्याख्या. दिस एक्सपेंडिचर इज इन्कर्ड टू ॲक्वायर म्हणजे टू परचेस फिक्स्ड असेट्स ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट्स. जे स्थिर मालमत्ता असतात, ज्या स्थावर मालमत्ता असतात त्या खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची किंमत वाढवण्यासाठी जे खर्च केले जातात त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असे म्हणतात. उदाहरणार्थ, मशनरी परचेस्ड किंवा परचेस फर्निचर किंवा परचेस्ड अ न्यू बिल्डिंग म्हणजे एखादी नवीन यंत्रसामग्री खरेदी केली, काही फर्निचर खरेदी केलेत, एखादं नवीन बिल्डिंग खरेदी केलेत, तर अशा प्रकारच्या खर्चांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. हे एक्सपेंडिचर लाँग पिरियड ऑफ टाईमसाठी असतात. म्हणजे याचं बेनिफिट, यांचा फायदा व्यवसायाला दीर्घ कालावधीसाठी मिळत असतो. जेव्हा एखादं मशिनरी खरेदी केलं जातं, जेव्हा एखादं फर्निचर खरेदी केलं जातं, ते मशिनरी, ते फर्निचर व्यवसायामध्ये अनेक वर्ष वापरलं जातं. अनेक वर्षासाठी त्या वस्तूपासून, त्या संपत्तीपासून व्यवसायाला बेनिफिट मिळत असतो. तसेच हे जे खरेदी असते, हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर असतात ते नॉन रिकरिंग असतात. नॉन रिकरिंग याचा अर्थ पुन्हा पुन्हा न घडणारे. अशा प्रकारचे खर्च व्यवसायामध्ये कधीतरी एकदा घडत असतात. मशिनरी कधीतरी एकदा खरेदी केली जाते, फर्निचर कधीतरी एकदा खरेदी केली जाते, बिल्डिंग एकदा खरेदी केल्यानंतर कधीतरी एकदा त्याच्यामध्ये दुरुस्ती केलं जातं. म्हणजे अशा प्रकारचे खर्च हे पुन्हा पुन्हा होत नसतात. म्हणून यांना नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर असं म्हटलं जातो.
कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये मशिनरी खरेदी करणे, बिल्डिंग खरेदी करणे, कम्प्युटर खरेदी करणं, फर्निचर खरेदी करणं किंवा एखादा मोटार कार खरेदी करणे यासारख्या संपत्ती असेट्स खरेदी करणाऱ्या रकमेचा समावेश होतो. आता आपण दुसरा प्रकाराकडे वळूया. दुसरा प्रकार आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. यांना आपण मराठीमध्ये दैनंदिन खर्च असे म्हणतो. व्यवसायामध्ये काही खर्च पुन्हा पुन्हा करावे लागतात. अशा प्रकारचे खर्चापासून फायदा ठराविक महिन्यासाठी किंवा ठराविक वर्षासाठीच मिळत असतो. अशा खर्चांचा फायदा नंतरच्या कालावधीमध्ये, नंतरच्या महिन्यामध्ये किंवा नंतरच्या वर्षी मिळत नसतो. त्यासाठी ते खर्च पुन्हा पुन्हा करावा लागतो. पहा याची व्याख्या. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड but having immediate or short term benefit may be less than 1 year. याचा अर्थ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे एक्सपेंडिचर ज्या खर्चापासून भविष्यामध्ये फायदा होत नसतो किंवा अशा खर्चापासून फायदा त्याच क्षणी किंवा काही ठराविक कालावधीसाठीच मिळत असतो आणि हे कालावधी 1 महिना किंवा एक वर्षापेक्षा कमी असतो. अशा खर्चांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स असे म्हणतात. याला आपण मराठीमध्ये दैनंदिन खर्च असं म्हणू शकतो. जे खर्च पुन्हा पुन्हा घडत असतात. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार देणे, सॅलरी पेड हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. जर आपला व्यवसाय एखाद्या भाड्याच्या ठिकाणी असेल तर त्याचा भाडा दर महिन्याला देणे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी काही रक्कम खर्च केला तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. असे खर्च जे आपण पुन्हा पुन्हा खरेदी करत असतो, जसं पोस्टेज अँड टेलिग्राम या प्रकारचा खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. त्याच पद्धतीने जर आपण काही स्टेशनरी खर्च केलं तर त्याची रक्कम पुन्हा पुन्हा करत असतो, त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. गाडीमध्ये आपण पेट्रोल पुन्हा पुन्हा भरत असतो म्हणून पेट्रोल एक्सपेन्सेस देखील रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. आणि असे जे एक्सपेंडिचर असतात हे पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे त्यांना रिकरिंग एक्सपेंडिचर असे म्हटलं जातात. कारण हे खर्च वारंवार होत असतात, पुन्हा पुन्हा होत असतात. कॅपिटल एक्सपेंडिचरला आपण नॉन रेकरिंग म्हटलो कारण कॅपिटल एक्सपेंडिचर हे कधीतरी एकदा घडत असतात, कधीतरी एकदा होत असतात. परंतु रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे पुन्हा पुन्हा होत असल्यामुळे यांना आपण रिकरिंग एक्सपेंडिचर असं म्हणायचं. हे खर्च डे टू डे एक्सपेंडिचर असतात म्हणून याला आपण दैनंदिन खर्च म्हणतो. अशा खर्चांची नोंद आपल्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करत असतो. या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे उदाहरणं पहा. रेंट पेड म्हणजे भाडा दिले, सॅलरी पेड म्हणजे पगार दिले, वेजेस पेड म्हणजे मजुरी दिले. याच्याशिवाय प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी पैसा खर्च केला तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पोस्टेज किंवा टेलिग्रामसाठी पैसा खर्च केला तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पेट्रोलसाठी पैसा खर्च केला तर ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. आता शेवटचा प्रकार डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे देखील दैनंदिन खर्चच असतात, परंतु हे खर्च 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असू शकतात. म्हणजे या खर्चांचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त वर्षासाठी मिळू शकतो. याची व्याख्या पहा. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as deferred revenue expenditure. म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे एक्सपेंडिचर जे दैनंदिन असतात, जे रेव्हेन्यू असतात, परंतु त्याचा फायदा 1 वर्षाच्या आत संपत नाही, तर त्याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मिळतो. अशा प्रकारच्या खर्चांना डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतात. याचा एक उत्तम उदाहरण मी सांगतो.
ॲडव्हर्टाईजवर खर्च करणे. समजा आपण एका 5 वर्षासाठी 50,000 रुपये जाहिरातीवर खर्च केलं. म्हणजे हे जे जाहिरातीवर खर्च केलेली रक्कम असते, ही रक्कम याचा फायदा आपल्याला या एकाच वर्षी मिळतो असं काही नाही, तर पुढच्या वर्षी देखील त्या जाहिरातीचा फायदा आपल्याला मिळू शकतो. कारण एखादी व्यक्ती जाहिरात पाहून जाहिरात आकर्षक वाटल्यामुळे ती व्यक्ती पुढच्या वर्षी पण आपल्या व्यवसायाशी व्यवहार करू शकतो. म्हणून अशा प्रकारे जाहिरातीवर केलेला खर्च म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. कारण जाहिरातीवर केलेला खर्चाचा फायदा नंतरच्या वर्षी पण होऊ शकतो. अशा प्रकारच्या खर्चाला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतात. थोडक्यात आज आपण एक्सपेंडिचर आणि टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर यांचा अभ्यास केला. खर्च म्हणजे व्यवसायाने एखादी वस्तू मिळविण्यासाठी किंवा एखादी सेवा मिळवण्यासाठी दिलेली रक्कम होय. अशा खर्चाचे, अशा एक्सपेंडिचरचे 3 प्रमुख प्रकार पडतात: कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अशा 3 खर्चांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. याच्या बाबतीत संबंधित असणारे जे काही नोट्स आहेत ते मी तुम्हाला पाठवत आहे, ते वहीमध्ये लिहून घ्या. थँक्यू.